Welcome students, this is Jezurkar sir here. Today we are going to learn practical problem number 7. This accounting problem is different from other problems because of in this accounting problem only prepare trading and profit and loss account to find out gross profit and net profit only. या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीट प्रिपेअर करायचं नाही आहे. सतीश and प्रमोद आर पार्टनर्स प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर दी year 31st March 2019. You have to find out gross profit and net profit only. यामध्ये तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट फाइंड आउट करायचं आहे, शोधायचं आहे फक्त की जो ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या माध्यमातून. ट्रायल बॅलन्स आहे 31st March 2019 प्रोव्हाइड केलं आहे. यामध्ये डेबिट बॅलन्सेस ऑफ ट्रायल बॅलन्स तुम्हाला यामध्ये दिलेत ते सर्वात सुरुवातीला आपण ट्रान्सफर करतो ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. तुम्हाला इथे दिसतंय की इन दी बुक्स ऑफ सतीश अँड प्रमोद ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019 याप्रमाणे मॅटर मेन्शन करायचे. यामध्ये सर्वात सुरुवातीला आपण ट्रायल बॅलन्सेस ट्रान्सफर करतोय. नंबर फर्स्ट ट्रायल बॅलन्स प्रोव्हाइड केला स्टॉक ऑन 1st April 2018 ₹8,700 डायरेक्टली आउटर कॉलममध्ये ट्रान्सफर करायचे. नंबर नेक्स्ट परचेसेस ₹80,300 परचेसेस हा देखील डायरेक्ट एक्सपेन्स म्हणून आपण ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईडला इनर कॉलम मेन्शन करायचं बॅलन्स का तर त्यावरती ॲडजस्टमेंट असणार आहे रिटर्नची. नंबर नेक्स्ट बॅलन्स वेजेस ₹1,000 वेजेस देखील एक प्रकारचा डायरेक्ट एक्सपेन्स म्हणून ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईडला इनर कॉलमला 1,000 मेन्शन करायचे वेजेस. ओके का तर वेजेसवरती ॲडजस्टमेंट आहे म्हणून आपण इनरला बॅलन्स मेन्शन करतोय. इन्शुरन्स हा देखील इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे म्हणून आपण ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू इन्शुरन्स म्हणून आउटरला बॅलन्स ट्रान्सफर करतोय 800. नंबर नेक्स्ट अनप्रोडक्टिव्ह वेजेस. अनप्रोडक्टिव्ह वेजेस एक प्रकारचा इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे. आता वेजेसमध्ये दोन प्रकार प्रोडक्टिव्ह वेजेस अनप्रोडक्टिव्ह वेजेस. प्रोडक्टिव्ह वेजेस इंडिकेट ॲज अ डायरेक्ट एक्सपेन्स अँड अनप्रोडक्टिव्ह वेजेस इंडिकेट ॲज अ इनडायरेक्ट एक्सपेन्स. देअर फॉर ट्रान्सफर टू डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डायरेक्टली आउटर कॉलममध्ये इंडिकेट करायचे आहेत. ओके. नंबर नेक्स्ट वेअर हाऊस रेंट ₹600. वेअर हाऊस रेंट हा देखील इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणून आपण वेअर हाऊस रेंट डायरेक्ट इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणून इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिटला आउटर कॉलममध्ये बॅलन्स इंडिकेट करतोय 600. कॅरेज आउटवर्ड ₹1,200 कॅरेज आउटवर्ड देखील 1,200 आउटरला बॅलन्स मेन्शन केला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला का तर कॅरेज आउटवर्ड देखील इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे. नंबर नेक्स्ट आहे सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न आपण लेस करतो नेहमी सेल्समधनं याप्रमाणे ₹600 सेल्समधनं तुम्ही लेस केली आहेत. नंबर नेक्स्ट आहे एक्सपोर्ट ड्युटी. एक्सपोर्ट ड्युटी हा देखील एक इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणून आपण डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इंडिकेट करतो ₹1,400 आउटर कॉलमध्ये इंडिकेट केला बॅलन्स. कस्टम ड्युटी हा देखील डायरेक्ट एक्सपेन्स म्हणून आपण ट्रेडिंग अकाउंट डेबिटला डायरेक्ट आउटर कॉलमध्ये 800 इंडिकेट करायचं बॅलन्स. नंबर नेक्स्ट संडे डेटर्स. संडे डेटर्स एक प्रकारचे ॲसेट आहे. ॲसेट साईडला आपण इथे कुठल्याही प्रकारचं बॅलन्स शीट प्रिपेअर केलेलं नाही म्हणून डेटरचा बॅलन्स इथे आपण विचारात घेत नाही आहे. इन्व्हेस्टमेंट ₹15,700 इन्व्हेस्टमेंट देखील ॲसेट आहे म्हणून इथे इन्व्हेस्टमेंट ॲसेट असल्या कारणाने इथे बॅलन्स शीट ऑपरेट केलं नसलं गेल्यामुळे आपण इन्व्हेस्टमेंटचं बॅलन्स देखील इथे विचारात घेत नाही आहे. नंबर नेक्स्ट फॅक्टरी रेंट. फॅक्टरी रेंट देखील एक प्रकारचा डायरेक्ट एक्सपेन्स आहे म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आपण फॅक्टरी रेंट ₹1,600 इंडिकेट केले आउटर कॉलमध्ये. आणि नंबर लास्ट पोस्टेज अँड टेलिग्राम हा इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणून आपण ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टेज अँड टेलिग्राम ₹400 या प्रकारचा बॅलन्स इंडिकेट केला. या अनुषंगाने आपण ट्रेडिंग ट्रायल बॅलन्समधील सर्व डेबिट बॅलन्सेस ट्रान्सफर केले आहेत. आता ट्रायल बॅलन्समधील क्रेडिट बॅलन्सेस आपण ट्रान्सफर करतोय. नंबर फर्स्ट बॅलन्स दिला सेल्स. सेल्सचा बॅलन्स आपण ट्रान्सफर करतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स ₹68,000. सेल्स 68,000 लेस 600 ॲज अ सेल्स रिटर्न म्हणून अमाऊंट रिमेनिंग राहते 67,400. या 67,400 मधनं अनरेकॉर्डेड सेल्सची ॲडजस्टमेंट जी असेल त्यावेळेला आपण इफेक्ट समजावून घेऊयात बरोबर. ओके. नंबर नेक्स्ट आहे डिव्हिडंड 2,000. आता डिव्हिडंड या ठिकाणी किती दिला आहे 2,000 दिला आहे. मग डिव्हिडंड हा एक प्रकारचा इनडायरेक्ट इन्कम आहे म्हणून डिव्हिडंडला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय डिव्हिडंड ₹2,000 म्हणून इंडिकेट केलं आहे याप्रमाणे. नंबर नेक्स्ट आहे सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स एक प्रकारची लायबिलिटी आहे म्हणून आपण बॅलन्स शीट ऑपरेट न केल्या गेल्यामुळे क्रेडिटरचाही बॅलन्स आपण बॅलन्स शीटमध्ये शिफ्ट करत नाही आहे. ओके. म्हणजे क्रेडिटरचा विचार आपण या ठिकाणी ट्रान्सफरिंगमध्ये करणार नाही आहे. नंबर नेक्स्ट 10% बँक लोन. आता 10% बँक लोन एक प्रकारची काय आहे लायबिलिटी आहे. मात्र 10% बँक लोन लायबिलिटी असल्या कारणाने आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईड इंडिकेट करणार नाही आहे. मात्र 10% बँक लोनचा अर्थ काय होतो की 10%ने तुम्ही कर्ज घेतलं 10% कर्ज घेतलं आणि त्यावरती 10% व्याजदराने तुम्ही कर्जाची परतफेड करणार आहात म्हणजे तुम्ही व्याज देणार आहात म्हणजे 10% इंटरेस्ट हा जो आहे याला तुम्ही काय समजणार आहात एक प्रकारचा इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणून 10% बँक लोन जर तुम्ही म्हटलं तर 10% बँक लोन किती रुपयाचं घेतलं तुम्ही ₹8,000 बरोबर. ₹8,000 जर तुम्ही बँक लोन जर घेतलं तर त्याचं इक्वेशन काय मेन्शन करणार तुम्ही 8,000 मल्टिप्लाइड
10 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाइड किती मंथसाठी लोन टेकन ओव्हर केलं तुम्ही ते लक्षात घ्या. आता 10%ने जर लोन टेकन ओव्हर केलं तर हे तुम्ही साधारणतः ओके इथे दिसतंय तुम्हाला सर्व याप्रमाणे. सपोज तुम्ही 10%ने 8,000 रुपीजचं इंटरेस्ट किंवा 8,000 रुपीजचं लोन टेकन ओव्हर केलं, मग 8,000 मल्टिप्लाइड बाय 10 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाइड बाय, आता लोन कधी घेतलं ते लक्षात घ्या. लोन टेकन ऑन 1 जुलै 2018 म्हणजे WF विथ इफेक्ट फ्रॉम 1 जुलै 2018, 1 जुलै 2018 टू 31 मार्च 2019. ड्युरेशन होतं जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च 31 मार्च 2019पर्यंतचं ड्युरेशन किती होतं? 9 मंथचं ड्युरेशन होतं याप्रमाणे. म्हणजे इक्वेशन याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेट करता. 8,000चं लोन टेकन ओव्हर केलं म्हणून 8,000 मल्टिप्लाइड बाय 10%ने तुम्ही इंटरेस्ट चार्ज करता आणि म्हणून मल्टिप्लाइड बाय 10 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाइड बाय 10 9 डिवायडेड बाय 12 8,000 रुपयांवरती 10% तुम्ही लोन घेताय, 10% तुम्ही कर्जावरील व्याज पेड करताय आणि 12 महिन्यांपैकी 9 महिन्यांचाच तुम्ही इंटरेस्ट त्या ठिकाणी चार्ज करताय. म्हणजे तुम्हाला 12 महिन्यांसाठी इंटरेस्ट किती चार्ज होतो तो लक्षात घ्या. याप्रमाणे 800 मल्टिप्लाइड बाय सपोज 3 डिवायडेड बाय 4 याप्रमाणे अमाऊंट किती कॅल्क्युलेट होती या ठिकाणी. 200 मल्टिप्लाइड बाय 3 इज इक्वल टू 600. याप्रमाणे 600ची व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करता. हा जो 600 असेल ना, या 600 रुपीजला काय समजायची, ही वर्किंग नोट आहे लक्षात घ्या. हिला काय म्हणू शकता तुम्ही? वर्किंग नोट. इथे वर्किंग नोट याप्रमाणे तुम्हाला इंडिकेट करायची. इंटरेस्ट ऑन बँक लोन किती कॅल्क्युलेट करणार तुम्ही? इंटरेस्ट 600. हा 600 रुपीजचा इंटरेस्ट ऑन बँक लोन तुम्ही बँक लोनमध्ये काय करता? ॲड करता कुठे? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मात्र इथे बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड आपण ऑपरेट करत नाही आहे, म्हणून या 600 रुपीजचा जो बॅलन्स आहे तो आपण काय करतोय? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला इंडिकेट करतोय. टू इंटरेस्ट ऑन बँक लोन ॲट द रेट 10% पर एनम फॉर 9 मंथ ₹600. 9 मंथचा 600 रुपीजचा इंटरेस्ट कसा आला कळाला? 10% बँक लोन ही हिडन ॲडजस्टमेंट, त्या हिडन ॲडजस्टमेंटचा इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिटला इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणून इंडिकेट केला आहे. समजली ॲडजस्टमेंट नंबर किंवा हिडन ॲडजस्टमेंट समजली आहे. तिचा फक्त एक सिंगल इफेक्ट या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिटला दिला, ना की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला त्याची इफेक्ट दिली. ही वर्किंग नोट तुम्ही लक्षात घेऊ शकता. 8,000चं बँक लोन होतं, 8,000 बँक लोन होतं, 10% इंटरेस्ट तुम्ही चार्ज केला 9 मंथसाठीचा, तो आला ₹600. हा 600 रुपीजचा इंटरेस्ट तुम्हाला पे करायचा आहे, म्हणून हा तुमचा इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिटला तुम्हाला 600 इंडिकेट करायचे. ओके. नंबर नेक्स्टचा बॅलन्स आहे अदर रिसिट्स. अदर रिसिट्स म्हणजे इतर इन्कम ज्या आहेत त्याला इनडायरेक्ट इन्कम म्हणू शकता तुम्ही. अदर रिसिट्स म्हणजे मिळकत, इतर मिळकत कुठली आहे तुमची की जी 1,000 रुपीची आहे, ती आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला अदर रिसिट्स म्हणून 1,000 इंडिकेट करतो ॲज अ इनडायरेक्ट इन्कम म्हणून. ओके. नंबर या पद्धतीने ट्रायल बॅलन्स शिफ्टिंग आपण केला आहे. ओके. ॲडजस्टमेंट नंबर फर्स्ट जर आपण विचारात घेतली, दी क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹15,400. क्लोजिंग स्टॉकच्या ॲडजस्टमेंटचा फर्स्ट नंबर पेक देता तुम्ही ट्रेडिंग अकाउंटच्या किट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक ₹15,400. ओके. याचा सेकंड नंबर पेक कुठे देता तुम्ही? ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट अवेलेबल आहे का आपल्याकडे? नाही आहे. मग या ठिकाणी क्लोजिंग स्टॉकच्या ॲडजस्टमेंटचा फक्त एक सिंगल इफेक्ट या पद्धतीने तुम्ही द्यायचं आहे. ओके, लक्षात आलं. ॲडजस्टमेंट नंबर सेकंड, आउटस्टँडिंग वेजेस ₹500. आउटस्टँडिंग वेजेस म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ॲडेड इन टू रिलेटेड एक्सपेन्स. आउटस्टँडिंग ऑलवेज ॲडेड इन टू रिलेटेड एक्सपेन्स. आउटस्टँडिंग एक्सपेन्स नेहमी तुम्ही रिलेटेड एक्सपेन्समध्ये ॲड करत असता. ओके. मग इथे वेजेसमध्ये देखील तुम्ही काय केलेत? आउटस्टँडिंग ॲड केलेत एक्सपेन्स ₹500 म्हणून. ओके. मग वेजेस होते 1,000, त्यामध्ये ₹500 वेजेस तुम्ही ॲड केलेत आउटस्टँडिंग म्हणून, तर आउटरला किती गेले? ₹1,500. याप्रमाणे तुम्ही आउटरला बॅलन्स इंडिकेट करायचे. आणि ह्या आउटस्टँडिंग वेजेसचा सेकंड नंबर पेक तुम्ही कुठे दिला असतं? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. परंतु बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड अवेलेबल आहे का? बॅलन्स शीट अवेलेबल आहे का तुमच्याकडे इफेक्ट द्यायला? नाही आहे. म्हणून फक्त सिंगल इफेक्ट या पद्धतीने तुम्हाला ॲड आउटस्टँडिंग वेजेस ₹500 म्हणून आउटरला अमाऊंट 1,500 वेजेसची इंडिकेट करायची. समजलं. ॲडजस्टमेंट नंबर थर्ड, क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स ₹800. आता क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स ₹800 ह्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स आपण देतो दोन नेहमी, एक तर लेस फ्रॉम डेटर्स आणि डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डेटर्समधून आपण इथे लेस करू शकत नाही आहे, मात्र डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण मेन्शन केलं टू प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स ₹800 इनरला अमाऊंट मेन्शन केली आहे. ओके. आता आपण डेटरच्या संदर्भामध्ये काही ॲडजस्टमेंट आहेत की ज्या समजावून घेतोय. ओके. आता डेटरच्या संदर्भामध्ये आपण काही ॲडजस्टमेंट समजावून घेतोय. डेटरच्या संदर्भामध्ये जर आपण विचार घेतलं की डेटरची अमाऊंट साधारणतः किती आहे ती लक्षात घ्या. डेटर्स इज इक्वल टू 40,000. डेटरच्या अकाउंटमध्ये अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्समध्ये किती व्हॅल्यू दिली? 40,000. ही देखील वर्किंग नोट आहे तुमची, लक्षात घ्या. हे समजावून घ्या. डेटरची व्हॅल्यू 40,000, त्यातनं तुम्ही काय करणार? लेस बॅड डेट्स. आता लेस बॅड डेट्स म्हणण्यापूर्वी मला तुम्हाला यातनं सांगायचं आहे की ॲडजस्टमेंट नंबर लास्ट आहे बघा, ॲडजस्टमेंट नंबर 5th, गुड्स ऑफ ₹2,000 वेअर सोल्ड अँड डिलिव्हर्ड. तुम्ही गुड्स सोल्ड केल्या ₹2,000च्या, विकल्या अँड डिलिव्हर्ड आणि त्या पाठवले देखील.
ऑन 31 मार्च 2019ला 31 मार्च 2019ला मी बुक्स ऑफ अकाउंट्स क्लोज करता, फायनल अकाउंट प्रिपेअर करता आणि त्याच तारखेला गुड्स डिलिव्हर्ड केल्या, सोल्ड केल्या. मात्र बट नो एंट्री पास इन दी बुक्स ऑफ अकाउंट्स, मात्र त्याची बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये एंट्रीज पास झालेली नाही आहे. त्यालाच अनरेकॉर्डेड सेल्स म्हणायचं. अनरेकॉर्डेड सेल्स म्हणजे काय? विक्री झाली परंतु त्याची नोंद झालेली नाही आहे. मग अनरेकॉर्डेड सेलची ॲडजस्टमेंटचे आपण दोन इफेक्ट देतो. फर्स्ट नंबर इफेक्ट असेल ॲड इन टू सेल्स. या ठिकाणी तुम्ही ॲड इन टू सेल्स, मी तुम्हाला इथे बॅलन्स इंडिकेट करून दाखवलं. ॲड इन टू सेल्स, सेल्समध्ये बॅलन्स ॲड करतो आपण. आणि सेकंड नंबर इफेक्ट, सेल वाढला तर तुमचे जे काही डेटर्स आहेत ज्यांना तुम्ही गुड सेल करता, डेटर्स म्हणजे कस्टमर, ज्यांना तुम्ही ज्या कस्टमरला तुम्ही गुड सेल करता त्याही डेटरची व्हॅल्यू काय होते? तुमची ॲक्च्युअलमध्ये इन्क्रीज होते, वाढते. म्हणजे डेटर्समध्ये देखील व्हॅल्यू काय होते? ॲड होते. म्हणजे त्या डेटर्समध्ये जर तुम्ही म्हटलं ॲड अनरेकॉर्डेड सेल्स, ओके अनरेकॉर्डेड सेल्स, तुम्ही डेटर्समध्ये जर अनरेकॉर्डेड सेल्स जर ॲड केला, किती येतोय तो? 2000. तर डेटरची व्हॅल्यू किती येतो तुमची? 42,000. डेटर्समध्ये तुम्ही ॲड केले तर डेटरची व्हॅल्यू किती येईल तुमची? 42,000. ओके. मग आता डेटर्समधून आपण काय करणार आहात? सपोज लेस बॅड डेप्ट्स. बॅड डेप्ट्स तुम्ही लेस करणार आहात. किती व्हॅल्यू राहते तुमची शिल्लक? 41,200. ओके, या पद्धतीने. म्हणजे मला तुम्हाला समजावून एकच सांगायचं आहे की डेटर्समधनं तुम्हाला अगोदर डेटर्समध्ये अनरेकॉर्डेड सेल ॲड करावं लागेल, त्यातनं तुम्हाला बॅड डेप्ट्स लेस करावं लागतील आणि राहिलेला इफेक्ट त्यातनं तुम्हाला आरटीडी लेस करावं लागेल. हे लक्षात घ्या. ओके. तर ॲडजस्ट नंबर थर्ड आपण अभ्यासतो की क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेप्ट्स ₹800. मग क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेप्ट्स ₹800चा इफेक्ट आपण एकच देतोय. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड टू प्रोव्हिजन फॉर बॅड डेप्ट्स ₹800. इनरला आपण बॅलन्स मेन्शन केला आहे. समजलं? आणि ही जी मी वर्किंग नोट तुम्हाला इंडिकेट करून दाखवली, इंडिकेट केली या ठिकाणी मी, त्या इंडिकेट केल्यानंतर तुम्हाला कळेल की डेटर्स होते टोटल 40,000. त्यामध्ये आपण अनरेकॉर्डेड सेल म्हणून 2,000 ॲड केले, म्हणून 42,000 डेटर्स झाले. म्हणजे 42,000 रुपये तुम्हाला डेटर्सकडनं घ्यायचे. मात्र बॅड डेप्स त्यातनं तुम्ही काय केले? लेस केले 800. रिमेनिंग व्हॅल्यू किती? 41,200. ठीक आहे. त्यानंतर आता पुढे आपण अभ्यासतो की अँड मेंटेन, आणि मात्र डेटर्सचा इफेक्ट, बॅड डेप्सचा इफेक्ट एकच द्यायचा इथे. ठीक आहे. आता पुढे जर आपण बघितलं अँड मेंटेन RDD 3% ऑन डेटर्स, आणि डेटर्सवरती RDD मेंटेन करायचं 3%. मग आता डेटरची व्हॅल्यू किती? 41,200. तर त्यातनं आपण मेन्शन केलं लेस RDD याप्रमाणे @3%. मग 41,200 वरती जर आपण कॅल्क्युलेट केले 3%ने, तर 41,200 मल्टिप्लाइड बाय 3 डिवाइडेड बाय 100 याप्रमाणे जर कॅल्क्युलेट केलं तर 412 मल्टिप्लाइड बाय 3 इज इक्वल टू अमाऊंट येते 12,236. 1236ला म्हणायचं RDD. ओके, 1236ला म्हणायचं RDD. तो RDD आपण काय करतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला टू प्रोव्हिजन फॉर बॅड डेप्ट्समध्ये ₹800 न्यू RDD ॲट 3% पर एनम याप्रमाणे 1236 ॲड करतो. म्हणजे 800 प्लस 1236 आउटरला अमाऊंट जाते 2036. ओके, बॅड डेप्स RDD काय आलं? नेहमी लक्षात घ्या, बॅड डेप्स RDD आपण डेटर्समधून लेस करतो. मात्र इथे आपल्याकडे बॅलन्स शीट अवेलेबल नाही आहे, बॅलन्स शीट आपण ड्रॉ केलेलं नाही, प्रिपेअर केलेलं नाही आहे. मात्र वर्किंग नोट कॅल्क्युलेट करताना आपल्याला प्रॉपर RDDची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना आपण डेटरची व्हॅल्यू 40,000 होती, त्यातनं आपण त्यामध्ये अनरेकॉर्डेड सेल ॲड केला ₹2,000चा, तर 42,000 डेटरची व्हॅल्यू झाली. 42,000मधून आपण ₹800 बॅड डेप्स लेस केले, आणि नंतर अमाऊंट रिमेनिंग डेटरची राहिली 41,200, आणि 41,200 वरती तुम्ही RDD चार्ज केला 3%, आणि त्यामुळे RDDची प्रॉपर व्हॅल्यू तुम्हाला मिळाली ₹1,236, की जी तुम्ही या न्यू बॅड डेप्समध्ये ॲड केली. आणि म्हणून न्यू बॅड डेप्स किंवा बॅड डेप्सचे जे काय आउटर कॉलमची बॅलन्सिंग कर दिसते 2036. ॲडजस्टमेंट नंबर थर्ड काय आले तुम्हाला? यामध्ये तिचे दोन इफेक्ट द्यायचे आहेत. म्हणजे ॲडजस्टमेंट नंबर थर्डचे फक्त इफेक्ट्स तुम्ही काय द्यायचे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला एवढे द्यायचे. मात्र 1236 अमाऊंट कशी आली हे तुम्ही या ठिकाणी वर्किंग नोटच्या माध्यमातून लक्षात घेऊ शकता. समजलं? ॲडजस्ट नंबर 4, गुड्स ऑफ ₹1,800 डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. ₹1,800च्या गुड्स तुम्ही डिस्ट्रीब्यूट केले ॲज अ फ्री सॅम्पल. मग गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पलच्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट काय देता तुम्ही? नंबर फर्स्ट इफेक्ट गोज टू क्रेडिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. नंबर सेकंड इफेक्ट गोज टू डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्याचप्रमाणे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन केलं बाय गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल्स ₹1,800. हा फर्स्ट नंबर इफेक्ट दिला. याचा सेकंड नंबर इफेक्ट दिला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला टू गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल्स ₹1,800. या पण इफेक्ट तुम्हाला द्यायचे आहेत. समजलं? ॲडजस्टमेंटवर जर आपण बघितली फिफ्थ, गुड्स ऑफ ₹2,000 वेअर सोल्ड. 2,000 रुपयांचे गुड्स सोल्ड केल्या अँड डिलिव्हर्ड ऑन 31 मार्च 2019 बट नो एंट्री पास्ट इन दी बुक्स ऑफ अकाउंट्स. बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्ड नाही झालेलं अनरेकॉर्डेड सेल्स आपण त्याला म्हणता. मग अनरेकॉर्डेड सेलचे ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स काय असतात? नेहमी ॲड इन टू सेल्स. इथे सेल्समध्ये तुम्ही काय केला? अनरेकॉर्डेड सेल्सचा बॅलन्स ॲड केला ₹2,000. मग 67,400 सेलची व्हॅल्यू होती, त्यामध्ये 2,000 ॲड केले. आउटर अमाऊंट 69,400 इंडिकेट केली.
आणि आता सेकंड नंबरपैकी तुम्ही डेटर्समध्ये ॲड करता, डेटर्स बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. मात्र इथे बॅलन्स शीट अवेलेबल आहे का? नाही आहे. मात्र वर्किंग नोटमध्ये तुम्ही डेटरच्या व्हॅल्यूमध्ये अंडरकोडेड सेल्स कशाप्रकारे ॲड केला हे बघू शकता. हे कॅल्क्युलेशन यासाठी करायचं की आपल्याला प्रॉपर डेटरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची होती, म्हणून आपण हे कॅल्क्युलेशन वर्किंग नोटच्या माध्यमातून इथे लक्षात घेतलं. ठीक आहे. तर आपण हे सर्व ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स आपण यामध्ये दिलेत. या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये एक हिडन ॲडजस्टमेंट होती, तिचा देखील आपण इंटरेस्ट ऑन बँक लोन म्हणून इफेक्ट यामध्ये दिला आहे 600 रुपीजचा. ते कशाप्रमाणे कॅल्क्युलेट केलं ते बघितलं. आणि आरडीटीची जी अमाऊंट आहे याची देखील आपण प्रॉपर व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आहे 1236 या पद्धतीने. तर आपण या ठिकाणी अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये सर्वात लास्ट स्टेजमध्ये आहोत की ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण क्लोज करतोय. ठीक आहे. आपल्याला या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करायचा, नेट प्रॉफिट फाइंड आउट करायचा, तो किती फाइंड आउट करायचा, कसं फाइंड आउट करायचं ते आपण लक्षात घेतोय. यामध्ये नंबर फर्स्ट आहे ट्रेडिंग अकाउंट. जर आपण बघितलं की आणि अकाउंटिंग टॅली करताना, अकाउंटिंग प्रॉब्लेम टॅली करताना सर्व बॅलन्सिंग फिगर्स आउटर कॉलममध्ये गेलेले आहेत का इक्वेशन किंवा त्याचं कॅल्क्युलेशन करून याची खात्री करायची. कारण आउटर कॉलमला तुम्हाला मार्क आहेत, इनर कॉलमला मार्क नाही आहेत. त्यामुळे जसं की 18,300 प्लस किंवा 18,300 लेस रिटर्न्स म्हटलं तर 18,300मधनं 500 लेसच करायचे आहेत, ॲड करायचे नाही आहेत. आणि मग आउटरला अमाऊंट 17,800 ट्रान्सफर केली तर त्याला मार्क आहेत. अदरवाईज बॅलन्सिंग फिगर इनर कॉलमला जर असेल तर त्यासाठी मार्क नाही आहेत, लक्षात घ्या. आउटरला जर बॅलन्सिंग बरं इंडिकेट केला तरच मार्क्स आहेत, हे लक्षात घ्या. जसं की ते वेजेसमध्ये देखील 1,000मध्ये 500 ॲड केलेत आउटस्टँडिंग म्हणून, तर 1,500 आउटरला इंडिकेट केले तरच तुम्हाला मार्क्स आहेत. इनर कॉलमला बॅलन्सिंग फिगर ट्रान्सफर केली किंवा इनर कॉलमलाच बॅलन्सिंग फिगर असू दिली, आउटरला बॅलन्स ट्रान्सफर केला नाही तर मार्क देखील नाही आहे त्यासाठी, समजून घ्या. या पद्धतीने आपण ट्रेडिंग अकाउंट टॅली करूया. ट्रेडिंग अकाउंटची जर आपण बॅलन्सिंग फिगर जर बघितली 86,600 येते. ऑब्वियसली क्रेडिट साईडची बॅलन्सिंग फिगर येते 69,400, 15,400 प्लस 1,800 किंवा 1,800. या सर्वांची बॅलन्स फिगर येते 86,600. बोथ ऑफ साईड्स आपण मेन्शन केली 86,600. मग आता 86,600 ही बॅलन्सिंग फिगर येते. मग 86,600मधून जर तुम्ही डेबिटचे बॅलन्सेस मायनस केलेत 8,700, 17,800, 1,500, 800 अँड 1,600 एवढे बॅलन्सेस जर मायनस केले तर 86,600 मायनस डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंटचे सर्व आउटर कॉलमचे बॅलन्सेस जर लेस केले, टोटल त्यांची लेस केली तर व्हॅल्यू राहते 56,200. 56,200 या 56,200चा जो बॅलन्स आहे तो आपण काय करतो यामध्ये इंडिकेट करतो. आता 56,200ला म्हणायचे ग्रॉस प्रॉफिट, 56,200ला म्हणायचे ग्रॉस प्रॉफिट. ही अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेली होती अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये. यू हॅव फाइंड आउट द अमाऊंट ऑफ ग्रॉस प्रॉफिट, ओके, अँड नेट प्रॉफिट. आता नेट प्रॉफिटची अमाऊंट आपण कॅल्क्युलेट करूयात. हाच ग्रॉस प्रॉफिट केला तुम्ही टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन म्हणू शकता. हा क्लोजिंग बॅलन्स आहे ट्रेडिंग अकाउंटचा, तोच टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. हा इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिटला काय होतो बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन, बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन. हां, आता तुम्ही ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट केला 56,200. हाच ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर केला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन ₹56,200. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जर आपण बघितलं की 59,000, 56,200 प्लस 2,000 प्लस 1,000 आउटरला बॅलन्सिंग पर येते 59,200. इकडे तिकडे बॅलन्सिंग पेपर 59,200 इंडिकेट होती. मग 59,000मधनं जर इथे डेबिटचे सर्व बॅलन्सेस जर आपण मायनस केले, सर्वांची टोटल जर मायनस केली तर 8,000 प्लस 1,400, 600 प्लस 1,200, 1,400, 400, 600, 2,036 अँड 1,800 एवढे बॅलन्सेस जर मायनस केले तर या ठिकाणी अमाऊंट रिमेनिंग राहते 48,964. 48,964 याला म्हणायचं आहे नेट प्रॉफिट, की जो नेट प्रॉफिट तुम्ही या पद्धतीने इंडिकेट करायचा आहे. नेट प्रॉफिट काय करायचं आहे, दोन्ही पार्टनर्समध्ये डिवाईड करायचं आहे. मात्र या ठिकाणी रेशो दिलेला नाही आहे. मात्र हा जो नेट प्रॉफिट असेल हा इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. मग सतीशला 24,482 अँड प्रमोदला 24,482 रिस्पेक्टिव्हली नेट प्रॉफिट डिवाईड करायचं आहे. ओके, मग नेट प्रॉफिट किती मिळालं 48,964. हे तुमचं करेक्ट प्रॉपर ॲन्सर आहे. हे तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेलं होतं. या अनुषंगाने ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या माध्यमातून या ज्या प्रॉपर व्हॅल्यू आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायला सांगितले होते, आपण या ठिकाणी फाइंड आउट केलेल्या आहेत. निश्चितपणे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड अंडर प्रिपरेशन ऑफ ओनली ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या अंडर हा अकाउंटिंग प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला. यामध्ये बॅलन्स शीट आपण प्रिपेअर केलेलं नाही आहे. 2 वर्किंग नोटच्या माध्यमातून हा अकाउंटिंग प्रॉब्लेम आपण प्रॉपरली सॉल्व्ह केलेला आहे. निश्चितपणे प्रत्येक विद्यार्थ्याला हा अकाउंटिंग प्रॉब्लेम प्रॉपरली समजला असेल अशी अपेक्षा आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड अंडर जो काय अकाउंटिंग प्रॉब्लेम नंबर 8 असेल तो आपण कंटिन्यू करणार आहोत. ओके, थँक्यू.